मित्रांनो पहा, आपण समजून घेत आहोत की जे बेटा गिवन फंक्शन आहे हा PDF आहे की नाही, म्हणजे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे की नाही, आपण ते चेक करणार आहोत. राईट. तर बघा याला कसं सॉल्व करायचं. बेटा इथे फंक्शन देऊन आहे बघा, f(x) ची व्हॅल्यू किती बेटा 2 आहे. ओके, पण त्याची लिमिट काय 0 to 1. जेव्हा लिमिट देऊन असते तर काही टेन्शन घ्यायची आवश्यकता आहे का? नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे मी लिहित आहो, पहिली कंडिशन आपल्याला माहित आहे की f(x) ची जे व्हॅल्यू असते बेटा ते बघा ग्रेटर दॅन 0 किंवा इक्वल टू 0 पाहिजे. बरोबर आहे 0 आहे आणि त्यानंतर 1 पण आहे. आपण ही एक्स व्हॅल्यू पुट करणार आहोत. एक्स मध्ये लिमिट आहे 0 to 1. बरोबर आहे. त्यानंतर पहा दुसरी कंडिशन अशी आहे, असं मी लिहून दाखवतो, असं लिहिणं आवश्यक नाही पण ही लिहिणं आवश्यक आहे फर्स्ट. ओके, जेव्हा तुम्ही इंटिग्रेशन करता ओके f(x) असं लिहिता तर इक्वल टू काय आलं पाहिजे बेटा 1 आन्सर. इथे आपण काय लिहितो बेटा dx इक्वल टू 1 आणि इथे लिहितो लिमिट. तर लिमिट ऑलरेडी आहे काय बेटा 0 to 1. कळलं इथपर्यंत? लिमिट काय बेटा 0 to 1 आणि फंक्शन काय f(x) 2. चला व्हॅल्यू पुट करूया. इंटिग्रेशन 0 to 1 म्हणजे 0 टेन्स टू 1 आणि f(x) बेटा किती आहे f(x) इथे f(x) आहे बेटा 2 सोबत काय dx. आपण याला सॉल्व करूया. ओके, तर बघा सॉल्व कसं करायचं, काळजीपूर्वक लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ ओनली 2, फक्त नंबर राहिला बेटा, फक्त काय राहिला नंबर. त्याचं इंटिग्रेशन होतं मित्रांनो 2x. ओके, आणि जे व्हॅल्यू आहे त्यांना कसं लिहायचं पहा 0 to 1 आहे तर असं लिहायचं. ओके, मी व्हॅल्यू पुट करतो, लक्ष द्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला आपण कोणती व्हॅल्यू पुट करतो अप्पर लिमिट, नंतर लोअर लिमिट. इथे अप्पर लिमिट काय 1. तर पहा मी 2 लिहिला. राईट. एक्स मध्ये कोणती व्हॅल्यू ठेवायची आहे 1. मग नंतर आपण मायनस लिहितो. बरोबर आहे. नंतर लोअर लिमिट 0 आपण पुट करणार आहोत. 2 लिहिलं मी, एक्सची व्हॅल्यू काय बेटा 0. ओके, 2 1 जा 2 मायनस 2 0 जा 0. बरोबर आहे. तर इथे आन्सर किती आला बेटा 2. तर विच इज नॉट इक्वल टू 1. राईट. तर मला सांगा जे काही f(x) आहे बेटा हे PDF आहे का, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे का? आपल्याला आन्सर किती पाहिजे बेटा 1 पाहिजे. 1 नाही आलं तर इथे लिहायचं f(x) इज नॉट PDF. ओके, लिहा. इथे काय करायचं बा, क्वेश्चन नंबर आपण 2 समजत आहोत बेटा. काळजीपूर्वक लक्ष द्या, प्रश्नांना समजणं आवश्यक आहे. ओके, तर लक्ष द्या. ए बाली, तर ए आहे बेटा, पहिलं आहे इथं ए. तर बघा काय म्हणतं इथं जे प्रोबॅबिलिटी आहे बघा त्याची व्हॅल्यू आहे x लेस दॅन 1.5 आहे. बेटा फुल टोन कोणाला 1.5 ला आहे तर कोण मोठा आहे याच्यातून 1.5. x ची व्हॅल्यू काय बेटा लहान राहणार. ओके, डिसाईड करा, लक्षात ठेवा. समजले? त्यानंतर सांगा इथे बेटा b ची व्हॅल्यू काय आहे बघा. पहा b ची व्हॅल्यू इथे 1 बेटा लहान आहे x पेक्षा, 2 बेटा मोठा आहे, 2 मोठा आहे कोणापेक्षा x पेक्षा. समजून घ्या मी काय म्हणतो, याला समजले तर सोडता येणार नाही तर नाही. आणि इथे बघा इथे आहे ना बेटा x ची व्हॅल्यू मोठी आहे, 2 लहान आहे. तर जो लहान राहतो नंबर त्याची लिमिट बेटा आपण लोअर लिमिट ठेवायची की अप्पर लिमिट ठेवायची? टेल मी. बेटा जे लहान नंबर राहते त्याला वर ठेवतो की खाली ठेवतो? खाली ठेवतो. लोअर लिमिट मी ठेवतो ना मोठी व्हॅल्यू. तर मला सांगा, डिसाईड करा तुम्ही दिमागात की 2 वर राहणार की खाली राहणार? 2 खाली राहणार, कारण की बेटा 2 आहे ना इथे लहान आहे. पहा ना खुलं टोन कोणाला आहे मला सांगा, खुलं टोन कोणाला आहे x ला आहे. 2 तर लहान आहे ना, x ग्रेटर दॅन 2. x मोठा आहे बेटा, खुलं टोन कोणाला x ला आहे, x मोठा आहे ना. बरोबर आहे. तर प्रश्नांना समजा मी काय म्हणतो, पुन्हा डबल सांगतो, लक्ष द्या. द फॉलोइंग इज द PDF ऑफ रॅन्डम व्हेरिएबल. काय म्हणताय रॅन्डम, काय म्हणते व्हीला सांगा बरं. बरोबर आहे. f(x) ची व्हॅल्यू काय बेटा x/8. x/8 फंक्शन काय बेटा x/8. लक्षात ठेवा. फॉर 0 to 4 टोटल रेंज काय बेटा, लक्ष द्या, याला हायलाइट करत आहो. टोटल रेंज काय बेटा 0 to 4 म्हणजे सुरुवातीचा नंबर काय घ्यायचा आहे 0 आणि सगळ्यात मोठा नंबर काय घ्यायचा आहे 4. लक्षात ठेवा, हे अप्पर लिमिट हे लोअर लिमिट, याला सोडून द्यायचं काही काम नाही. त्यानंतर पहा मी तुम्हाला पार्टिशन मध्ये समजून सांगतो. ओके, चांगलं समजणार, कारण की ब्रेन आहे ना पार्टिशन मध्ये समजतो, हे तुम्हाला माहिती असून बाहेर शिकून आहे तुम्ही. आता बा काळजीपूर्वक लक्ष द्या. मी बेटा इथं प्रश्नामध्ये काय म्हणलं ऑलरेडी, द फॉलोइंग म्हणजे खालचे जे सगळे आहे ना फंक्शन बी, द फॉलोइंग इज द PDF म्हणजे ऑलरेडी म्हणलेलं आहे. तर हा काय बेटा PDF आहे. तर पहा लक्ष द्या मी काय लिहित आहो f(x) पहिली कंडिशन पहा. पहिली कंडिशन काय म्हणते ग्रेटर दॅन लेस दॅन 0 आहे, सगळेच आहे. चला तर पहिली व्हॅल्यू मी पुट करतो. पहा समजा मी इथं रोमन नंबर नाही लिहित, इथं लिहितो. ओके, तर फंक्शन काय बेटा पहा मी लिमिट लिहित आहो. लिमिट काय घ्यायची मला सांगा सुरुवातीची. मी a ला सोडत आहो. कोणा सोडत आहो बेटा a ला. त्याची लिमिट काय बेटा पहा 1.5 बेटा मोठा आहे. मी खाली लिहिन का वर लिहिन सांगा बरं. इथं लक्ष द्या, मी याला सोडतो आधी. स्टेप बाय स्टेप सोडवणार आहो.
बरं का, इथे मी हायलाईट करून देतो. ओके, या प्रकारे आणि या प्रकारे हे वेगवेगळे आहे. 1 2 3 क्वेश्चन्स. ओके, तर पहा बेटा इथे 1.5 काय मोठा आहे, खाली येणार का वर, वर येणार. मग खाली काय येणार, सगळ्यात लहान. रेंज पहा, रेंज रेंज काय सुरुवातीला देऊन 0 to 4, तर सगळ्यात लहान नंबर काय बेटा 0 आहे. समजलं बेटा. एफ ऑफ एक्स लिहितो, बरोबर आहे राईट. आता पहा मी स्टार्ट करतो 0 to काय 1.5. एफ ऑफ एक्स काय आहे, एफ ऑफ एक्स बेटा देऊन आहे प्रश्नामध्ये, काय बेटा x/8 दिसलं का. x/8 विथ रिस्पेक्ट टू काय राहतो बेटा dx राहतो, बरोबर आहे. चला मी इंटिग्रेशन सॉल्व करता हो. तर पहा इथं मला सांगा 1 लपलेला आहे, जर मी x मल्टिप्लाय 1 करेन तर काय येणार, एक्सच येणार, बरोबर आहे ना. तर 1/8 मी बाहेर काढू, कॉन्स्टंट आहे, काढला बेटा. समजलं एवढा. 1/8 बेटा मी काय काढला बाहेर. त्यानंतर पहा इंटिग्रेशन 0 to काय बेटा 1.5 आहे राईट. आता मला सांगा काय उरणार, अंदर एक्सच उरणार आणि हे काय dx. मी सॉल्व करता बघा, 1/8 जसा आहे तसा इंटिग्रेशन असा, सॉरी याला मी सॉल्व करता. इंटिग्रेशन ऑफ एक्स काय होणार, x²/2 आणि लिमिट लावून द्यायला 0 to काय बेटा 1.5. बरं इथे मी प्रयत्न करू का सॉल्व करण्याचा, खूप मोठी जागा घेतली. बरं मी स्टेप बाय स्टेप स्टार्ट करतो, ठीक आहे. ओके, तर मी यालाच कधी सोडवायचं आहो, इथे मी सोडवतो. तर पहा बेटा 1/8 ऑलरेडी बाहेर आहे. ओके, पुन्हा मला सांगा इथे 1/2 आहे, मी याला बाहेर काढू. तर पहा काढलं 1 काय बेटा 2 काढलेलं आहे. आता अंदर काय उरलं आहे x² आणि लिमिट काय बेटा 0 to 1.5. पहा 1 1 जा 1, 8 2 जा 16. ओके, मल्टिप्लाय बाय लिमिट मी पुट करता बा कशी करायची बघा. x² आहे, अप्पर लिमिट मी आधी पुट करेल. ओके, तर बेटा इथे 1.5 आहे आणि त्याचा काय बेटा स्क्वेअर. ओके केलं मी राईट, समजलं. अप्पर लिमिट मी यामध्ये पुट केली दिसत आहे, स्क्वेअर आहे तर स्क्वेअर दिला, मायनस एक्स. आता मी लोअर लिमिट पुट करता आहो, 0 यामध्ये पुट करता आहो 0 आणि त्याचा काय बेटा स्क्वेअर. समजला. इक्वल टू 1/16. लक्ष द्या काळजीपूर्वक मी सांगत काय तर 1.5 याचा स्क्वेअर बेटा होतो 2.25. ओके, 15चा स्क्वेअर काय होतो 15चा स्क्वेअर 225. हे 2 वेळा मल्टिप्लाय करता, 2 घर आहेत, 2 घर सोडून टी मध्ये दिला. -0 0चा स्क्वेअर लिहिणं आवश्यक आहे का, नाही. काही नाही, मी 1.5 ला बेटा 2 वेळा मल्टिप्लाय केलं 2.25 आलं. समजला. 2.25 1 जा 2.25 अपॉन व्हॉट 16 हे आन्सर आलं आहे. आता दुसरं पहा हे, तर पहा बी साठी सॉल्व करता हो, लक्ष द्या काळजीपूर्वक. पहिली आता कंडिशन डबल येत नाही, आता डायरेक्ट लिहितो पहा. लिमिट काय आहे 1 to 2. जर बेटा लिमिट देऊन असेल तर डायरेक्ट लिहा तुम्ही, काही टेन्शन नका घेऊ. 1 to 2 लिमिट देऊन आहे, बरोबर आहे. तर पहा मी 1 to 2 लिमिट लिहिली. ओके, आणि पुन्हा काय फंक्शन काय बेटा एफ ऑफ एक्स असं लिहितो आपण, मग dx लिहितो विथ रिस्पेक्ट टू dx. तर पहा इक्वल टू लिमिट 1 to 2 एफ ऑफ एक्स काय बेटा x/8. ओके, इथे काय लिहितो dx. आता बघा पुन्हा काही लिहायचं होतं एक्स्ट्रा, याच्यामध्ये काही आहे का देऊन असं, जसं मी इथं 1/8 बाहेर काढला. ओके, आता मला सांगा इथं 1 लपलेला आहे, नंबर कॉन्स्टंट असतात बाहेर काढतो आपण. ओके, तर 1/8 बेटा मी बाहेर काढेल, काढलं. अंदर काय उरलं बेटा सांगा, ओनली x आणि dx. ओके, आता मी याचं इंटिग्रेशन करत आहो 1/8. पहा याचं इंटिग्रेशन केलं काय होणार बेटा x²/2 आणि मला सांगा लिमिट काय 1 to 2 आहे. इक्वल टू 1/2 इथं आहे बेटा आपल्याला, मी बाहेर काढला काय होणार 1/16. 8 2 जा 16 काढला. आता बघा लिमिट पुट करता हो, काळजीपूर्वक लक्ष द्या. पहिलं अप्पर लिमिट पुट करता हो, तर 2 लिहिलं मी, कळलं इथपर्यंत. एक्स मध्ये काय ठेवणार बेटा 2 आणि इथे स्क्वेअर आहे तर स्क्वेअर, मायनस नंतर बघा. अच्छा थोडं डिटेलमध्ये सांगावं लागेल, नाही तुम्हाला समजणार नाही. बघा 1/8 आहे, मी 2 बाहेर काढला तर 2 पहा 8 2 काय होतं बेटा 16. मग अंदर काय उरलं पहा x² उरला. लिमिट काय बेटा 1 2. 1/2 बाहेर काढलं मी, डबल लिहिणार का नाही. चला इक्वल टू 1/16. आता लिमिट पुट करतो अप्पर लिमिट याच्यामध्ये, लक्ष द्या. एक्स मध्ये काय ठेवणार बेटा मी 2, इथे स्क्वेअर आहे तर स्क्वेअर, मायनस कंपल्सरी. हां, नंतर मी x² लिहिणार. तर पहा एक्सच्या जागी काय ठेवणार बेटा 1 आणि त्या स्क्वेअर. पहा पुढे बघा आता हे काय बेटा 1/16 आहे, काय बेटा 1/16. 2चा स्क्वेअर काय होणार 4 होणार, मायनस 1चा स्क्वेअर 1, 4 मधून 1 गेला
3 1 जा अपॉन 16. कशाचा आन्सर आहे बेटा, समजले ना? इकडं सर्वांना दिसेल ना, लिहू दिसत आहे? हां. आता मला सांगा कशासाठी सॉल्व करणार आहोत मी. आता कशी व्हॅल्यू घ्यायची हे इम्पॉर्टंट आहे. बघा आता प्रश्न सी साठी. ओके, आपण बेटा लिमिट काय घेणार हे महत्त्वाचं आहे एफ ऑफ एक्स साठी, फंक्शनसाठी. ओके, तर बघा कसं घेणार आहोत मित्रांनो. इथे एक्सची व्हॅल्यू काय, लहान आणि 2 पेक्षा. पहा 2 बेटा लहान आहे ना, मोठा आहे का, खुलं टोन आहे का 2 ला, वर येणार का खाली येणार 2 बेटा लहान आहे, खाली येणार. लक्षात ठेवा मी काय म्हणत आहो. लिहिलं, वर काय येणार 2 पेक्षा मोठी व्हॅल्यू ना. 2 पेक्षा मोठी व्हॅल्यू कोणती आहे, सगळ्यात मोठी या प्रश्नामध्ये 4 आहे. काय बेटा, आधी बेटा पहा मी सांगतो. इथे आपण 1.5 ठेवलं तर, कारण की 1.5 मोठा होता म्हणून मी वर ठेवलं, दिसतंय. पण इकडं एक्सची व्हॅल्यू देऊ नये का, सगळ्यात लहान व्हॅल्यू 1.5 पेक्षा कोण आहे, 0 आहे. रेंज देऊन आहे ना, बरोबर आहे, कळली इथपर्यंत. त्यानंतर पहा इथे बघा सगळ्यात मोठी व्हॅल्यू 4 आहे, पण इथं बेटा 2 काय होतं प्रश्नामध्ये, कुठे गेला 2 काय होतं बेटा, लहान होतं. मी यासाठी सॉल्व करतो सी. ओके, सी साठी सॉल्व करता हो. तर बेटा 2 लहान आहे म्हणून मी खाली ठेवला. मग 2 पेक्षा मोठी व्हॅल्यू कोणती आहे यामध्ये देऊन डायरेक्ट रेंज पाहायचं, मोठी व्हॅल्यू 0 to 4. तर 4 मोठा आहे बेटा. ओके, ठेवू, समजलं कसं घेतलं तर प्रश्नामध्येच बघायचं. ओके, आता बघा मित्रा, ध्रुव लक्ष दे. पहा 2 to 4 एफ ऑफ एक्स काय बेटा, x अपॉन 8. ओके, dx 1/8 बाहेर निघाला, कॉन्स्टंट आहे. लक्षात ठेवा नंबर कॉन्स्टंट असतात, बाहेर निघतात. ओके, त्यानंतर पहा उरलं काय 2 to 4 आणि अंदर x dx 1/8 जसं आहे तसं. कळलं का, याचं इंटिग्रेशन x² अपॉन 2. तुम्हाला माहित आहे ना. पहा एक्सचं इंटिग्रेशन काय होतं, बरं मी यांचं सांगत आहो. पहा असं सांगत आहो, x⁴ जर n राहिला, कोणताही नंबर राहिला तर त्याचं इंटिग्रेशन कसं होतं. पहा x⁴ n+1, n मध्ये काय मिळालं बेटा 1, आणि हे वरचं जे आहे ना जसं आहे तसंच लिहायचं. ओके, हा फॉर्म्युला मी इथं अप्लाय केलेला आहे. एक्सच्या डोक्यात काय 1 आहे, 1+1 काय होतं बेटा 2, आणि 1+1 तोच n+1 खाली लिहायचा आहे, त्याचा अर्थ काय होतो बेटा 2 होतो. ओके, तर पहा 1/8 इकडे 2 आहे बेटा, 8 2 जा 16 डायरेक्ट लिहू. ओके, तर मला सांगा याची लिमिट काय बेटा 2 to 4. चला ह्या एक्समध्ये बेटा मी 4 ठेवतो. काय ठेवतो बेटा 4, एक्समध्ये 4 ठेवत आहोत, त्याचा स्क्वेअर. ओके, अंदर सिंपल ब्रॅकेट राहिला तर मग नंतर स्क्वेअर ब्रॅकेट काढायचं. मायनस एक्समध्ये आता मी लोअर लिमिट ठेवणार 2 बेटा ठेवलं, हे 2 ठेवले याच्यामध्ये, आणि त्याचं काय बेटा स्क्वेअर 1/16. 4चा स्क्वेअर बेटा मायनस 2चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर किती बेटा 4. आता बा 60 म्हणून 4 गेले किती राहतात, 12, आणि खाली किती होणार बेटा 16, बरोबर. 12 अपॉन किती आलं बेटा 16. तर हे आपले आन्सर आहे. काय बेटा आन्सर आहे ABCचे. कोणतं डाऊट आहे हे मला विचारू शकता. कोण आहे बेटा, अच्छा 4 कसा आला. पहा लिमिटसाठी पहा मी सांगत आहो बेटा, सी साठी हा प्रश्न आहे. ओके, तर मला सांगा इथे बेटा एक्स काय बेटा मोठा आहे, एक्स काय बेटा मोठा, आणि 2 काय बेटा लहान. जर असं असतं तर मी 2 ला वर लिहिलं असतं, कारण की मोठा नंबर आहे ना. 2 ला कुठे लिहिलं असतं, वर लिहिलं असतं बेटा, कारण की 2 काय मोठा आहे. पण इथं प्रश्नामध्ये बेटा 2 ला काय सांगला आहे लहान, तर लहान नंबरला आपण खाली लिहितो ना लोअर लिमिटमध्ये. मग इथे बेटा मोठा नंबर देऊन नाही, सगळ्यात मोठा नंबर प्रश्नामध्ये ऑलरेडी देऊन आहे. रेंज काय बेटा 0 to 4. काय बेटा 4, तर इथून घेतलं बेटा 4 मी, कारण की 4 इथं पहा मोठा आहे ना, एक्सपेक्षा काय बेटा 4 मोठा आहे, म्हणून मी इथं 4 लिहिलं. डन, लिहा. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एक वेळा मी सांगत आहोत, प्रश्न समजणं खूप आवश्यक आहे. क्लोज युअर नोटबुक. ओके, तर बघा सगळ्यांनी लक्ष द्या, महत्त्वाचं आहे बेटा समजणं. लिहिता तर पहिल्या वर्गातल्या मुलांना येते. पुन्हा एक सांगतो, KG1चा मुलगा किंवा पहिल्या वर्गाचा मुलगा टॉपर तर होणारच आहे. तुम्ही झाले असेल लहानपणी, तेव्हा काय कामाचं, तेव्हा काही कामाचं आहे का, आत्ता महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. बाळा तुम्ही तर खूपच बिझी आहे बेटा, इकडे लक्ष द्या. हां, तर बघा प्रश्न सांगता, इट इज नो दॅट एरर इन मेजरमेंट. काय म्हणताय, माहीत आहे एरर येत आहे, काय बेटा एरर, चुका चुका चुका, बरोबर आहे. रॉंग,
तर बघा मेजरमेंट म्हणजे माप घेताना काय तर बेटा चुका येत आहे, कोणतं एक रिॲक्शन करताना, रिॲक्शन होता बेटा टेम्परेचरमध्ये, पहा सर टेम्परेचरमध्ये नाही, एरर इन मेजरमेंट ऑफ रिॲक्शन टेम्परेचर. ठीक आहे, एक एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे, एक्सपेरिमेंटमध्ये समजते ना, जसं केमिस्ट्रीमध्ये करता, बरोबर आहे. ठीक आहे, त्यामध्ये बेटा चुका येत आहे इन 0 डिग्री सेल्सिअसमध्ये इन अ सर्टन एक्सपेरिमेंट. एक सर्टन एक्सपेरिमेंट म्हणजे एक प्रयोग करता, त्यामध्ये काही चुका येत आहे, एरर येत आहे. तर तिथे काही एक कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल गिवन देऊन आहे, ते वरचं सोडून ते काही कामाचं नाही. हे महत्त्वाचं जे आपण सोडवत आहोत. ओके, तर पहा मी सांगतो काय होत आहे. तर एफ ऑफ एक्स काय सांगा बरं लवकर. एफ ऑफ एक्स काय बेटा, एक्स स्क्वेअर बाय 3, आणि त्यासाठी रेंज काय बेटा, रेंज म्हणजे लिमिट. ओके, लिमिट आहे -1 to 2 अँड इक्वल टू 0 अदरवाईज. याला सोडून हे काही कामाचं नाही, असं लिहून आहे. ते लिमिट देऊ नये, टेन्शन घ्यायचं नाही. लिमिट जेव्हा देऊन राहते ना 2, तर डायरेक्ट आपण आन्सर आणू शकतो. मायनस मोठा की 2 मोठा, 2 मोठा. तर अप्पर लिमिट काय होणार, लोअर लिमिट काय होणार मित्रांनो. मी आधी ठीक आहे, तुम्ही कंटिन्यू करा. पाहता व्हेरीफाय वेदर एफ ऑफ एक्स इज पीडीएफ ऑफ रँडम व्हेरिएबल एक्स. यांनी म्हणताय व्हेरीफाय करा, म्हणताय एफ ऑफ एक्स पीडीएफ आहे का. पीडीएफ कधी राहतो, जेव्हा आन्सर क्लिअर. तर पहा आधी पहिल्या साईड सोडवता बेटा, काळजीपूर्वक लक्ष द्या. डायरेक्ट काय लिहितो आपण, पहा एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. कंडिशन इथं मॅच होत नाही आहे, पण आपल्याला आणावं लागेल. इथं -1 आहे, नंतर 2 आहे, बरोबर आहे, पण आपली कंडिशन ही आहे. ओके, नंतर पहा म्हणजे समजले का, एफ ऑफ एक्स 0 पाहिजे, नाही तर 0 पेक्षा मोठा पाहिजे. काय असते बेटा, रेंज 1 to 0. ओके, 0 to 1. ओके, लिमिट काय बेटा, -1 to काय बेटा 2 आहे, आणि एफ ऑफ एक्स लिहितो, आणि इथे लिहितो dx इक्वल टू काय आलं पाहिजे बेटा, आन्सर 1. ओके, काही वेगळं नाही, तेच आहे, सेम आहे. आता पहा लिमिट लिहितो, -1 टेन्स टू काय, -1 टेन्स टू काय 2 आहे. एफ ऑफ एक्स काय दिलेलं आहे बेटा, ही दिलेला एफ ऑफ एक्स, मी डबल यालाच घेणार आहो. तर बेटा x² आहे, इथे लिहितो आपण dx विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे ना, म्हणून मी इथे लिहिलं dx. ओके, सोडो. इथे बेटा 1 लपलेला आहे, x² मल्टिप्लाय 1 तेच होणार. मग मी 1/3 बाहेर काढू शकतो, कॉन्स्टंट व्हॅल्यू बाहेर निघते. ओके, लक्ष ठेवा मी कसं सोडवत आहोत. तर हां, त्यानंतर पहा काय उरलं बेटा, -1 to 2. आता मी 3 तर बाहेर काढला, 1/3 बाहेर काढला, काय उरलं बेटा, ओनली x², आणि इथे आहे dx. इथपर्यंत काढला, इक्वल टू 1/3. आता मला सांगायचं, मी इंटिग्रेशन करतो. तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे, पहा फॉर्म्युला काय आहे, लक्ष द्या. मी एकाच वेळ सांगतो, मग नंतर सांगणार नाही. असं करतो आपण, बरोबर आहे. तर इथं बेटा x² आहे, समजा मला याचं इंटिग्रेशन करायचं आहे. तर काय म्हणताय बेटा, x लिहा, n म्हणजे काय होते बेटा 2 होते, n म्हणजे काय होते 2 लिहिला, +1 करा म्हणत आहे. मग खाली काय n लिहा म्हणते, n काय बेटा, n 2 आहे, लिहिला, प्लस का करा म्हणते 1, x लिहिलं, 2 + 1 3, 2 + 1. तर हे आपलं इंटिग्रेशन आहे. ओके, फॉर्म्युला लक्षात ठेवा. तर इंटिग्रेशन पहा बेटा मी लिहित आहो, काय होणार x³/3, आणि लिमिट काय आहे -1 to, समजलं. तर तुम्ही म्हणाल सर इथं तर स्क्वेअर आहे, इथं 3 कुठून आलं, कळलं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, काय करतो आपण, 1/3 इथं पण आहे, 3 बाहेर काढलं, 3 3 काय होणार बेटा, पहा ना, 3 3 9 बाहेर काढलं. मग काय बोललं x³, आणि लिमिट आहे -1 to 2 इक्वल टू 1/9. मी x ची व्हॅल्यू पहिलं पहा, अपर लिमिट याच्यात पुट करतो, नंतर लोअर लिमिट. तर पहा कशी करता हो, लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या. तर पहा x वेट होता बेटा आधी 2, इथं क्यूब आहे तर क्यूब, मायनस इन ब्रॅकेट x ची व्हॅल्यू काय बेटा, आता लोअर लिमिट पुट करता, -1. 2 घेतला आधी, नंतर काय घेतो -1, इथं क्यूब आहे तर क्यूब. ओके, 1/9 बेटा 2 ला 3 वेळा मल्टिप्लाय करा, काय येणार 8, काय येणार, चुकलं का, बरोबर आहे, मायनस. ओके, पहिलं बॉटमअप रूलनुसार आपण ब्रॅकेट सोडतो, काय सोडतो बेटा, ब्रॅकेट. -1 ला किती वेळा लिहायचं आहे, 3 वेळा, 1 2 3, अबे चुकलं, हां समजलं. -1 ला बेटा 3 वेळा लिहिला, 1 1 जा 1, मायनस मायनस प्लस. आता पुन्हा एक हे उरलं ना, 1 1 जा 1, एक वेळा बी मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस राहिलं तर काय देतो, मायनस. तर काय आला, कळलं का सर्वांना, कळलं ना इथपर्यंत. थांबा, थोडासा कचरा झाला. बघा आता इथे बेटा 1/9 राईट लिहिला, इथं आहे बेटा चमत्कारिक गोष्ट 8, मायनस मायनस प्लस लिहून टाकतो, टेन्शन ना घेऊ.
पहा 8 लिहिला मायनस मायनस प्लस प्लस 1. ओके, हे कोणता ब्रॅकेट दिला मी? 8 + 1 खाली किती आहे? 9 9 जा सॉरी समजलं ना, 9 1 जा ना, किती आहे ते 1 आलं बेटा उत्तर. जमलं? तर मला सांगा आपण असं लिहू शकतो काय आपली रेंज लिमिट सांगा काय होती? -1 to 2. इथं होतं f(x) dx होता =1. आपण हे आन्सर आणलं म्हणून आपण काय लिहायचं माहिती आहे का? f(x) इज PDF. काय बेटा? जमलं? लिहू नका का लिहिता? लिहून टाका नाही तर माझा गळा दुखेल. ओके, थांबणं आवश्यक आहे. बेटा इथे आहे ना आपण याच्यातला सेकंड सब क्वेश्चन आहे फाइंड पी साठी. पहा आता रेंज काय बेटा 0 to 1 आहे. 0 to 1 लोअर लिमिट काय राहणार बेटा या दोघांमधून? फास्ट 0 राहणार. लोअर लिमिट काय राहणार बेटा? 0. 0 लहान नंबर आहे ना, 1 बेटा मोठा आहे, हा अप्पर लिमिट राहणार. समजले? वर नंबर ठेवायचा 1, खाली ठेवायचा 0. तर बा मी काय लिहितो त्याच्याकडे लक्ष द्या, पटापट लिहू. पहा ठीक आहे, f(x) त्यानंतर आपण विथ रिस्पेक्ट टू dx लिहितो. इथे काही डायरेक्ट व्हॅल्यू काढा म्हणताय, फाईन. ठीक आहे, फाईन म्हणताय. काही असं म्हणताय का PDF आहे की नाही काढा म्हणताय का? म्हणून मी इथं असं =1 नाही दाखवलं. समजलं का? तुम्ही म्हणता सर कुठे तू कुठं तुम्ही 1 लिहिता, कुठे कुठे तुम्ही ही नाही लिहिता. समजले? डायरेक्ट म्हणेल व्हॅल्यू काढायची आहे तर 1 नाही लिहायचा, आणि तुम्हाला PDF आहे की नाही हे दर्शवायचं असेल तर 1 लिहू शकता. मित्रा लक्ष देणं, कुठं लक्ष देत आहे तू? इकडे. ओके, तर बघा त्यानंतर पहा रेंज आहे बेटा इथे 0 to 1. हा प्रश्न सोडवता बघा, हा प्रश्न सोडवता. समजले? हां, तर रेंज आहे बेटा 0 to 1 लिहिली. चला आता डायरेक्ट आपण स्टार्ट करू. तर बा 0 to 1 लिहिला. f(x) काय आहे? f(x) कुठं देऊ नये मला दिसलं नाही. हां इथं आहे x²/3 dx विथ रिस्पेक्ट टू dx. आता बा 1/3 आहे, बाहेर काढला. लिमिट काय बेटा 0 to 1 x² जसा आहे तसा dx 1/3 बाहेर आहे, याचा इंटिग्रेशन काय होतो? x³/3. आताच मी सांगला समजून. त्यानंतर आपला आहे 0 to 1. त्यानंतर पहा 1/3 बाहेर आहे, 1/3 इथं सुद्धा आहे. हा 3 ला बाहेर काढला तर 3 3 काय 9. लिहू का? ओके. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अप्पर लिमिट पुट करायची आहे. x मध्ये काय ठेवूया? 1. ओके, 1 चा काय? क्यूब. काऊन लिहिला इथं? क्यूब आहे म्हणून. मग काय बेटा मायनस. मग काय इथं x ची व्हॅल्यू काय ठेवायची? 0 ठेवली 0, आणि इथे टाकल्यावर काय लिहायचं आहे? क्यूब. ओके, खाली 3 का बरं नाही समजलं ना? हे 3 मी बाहेर काढले होते, नाही तर मला सर काऊन नाही लिहिलं? पहा आता 1/9. 1 चा क्यूब काय होतं बेटा? 1 मायनस 0 चा क्यूब 0. लिहिणं आवश्यक आहे का? नाही. 1 1 जा 1, खाली किती? 9. हे आन्सर आहे आपलं. नेक्स्ट कंटिन्यू करतो. इथं लक्ष द्या, एक एक शब्द महत्त्वाचा आहे, नाही समजणार. समजलं? मी बेसिक सांगतो याचं. फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट x इज नेगेटिव्ह. इथं काय म्हणते? x ची व्हॅल्यू काय राहणार? सुरुवातीला नेगेटिव्ह. कसं आणायचं? पहा नंबर लाईन माहिती आहे सर्वांना, सेंटरला काय असते? 0. इथं रेंज देऊन आहे का? तिसऱ्या प्रश्नामध्ये नाही देऊन आहे. त्यांनी म्हणताय नेगेटिव्ह आणा x ची व्हॅल्यू. तर पहा इथं मी लिहित आहो x इज नेगेटिव्ह. राईट? कसं लिहितो पहा. नेगेटिव्ह आणण्यासाठी 0 पेक्षा लहान कोण राहणार? -1. इकडे -2, इकडे 1 2. तर मला सांगा 0 पेक्षा लहान -1 आहे आणि नेगेटिव्ह मध्ये आहे, बरोबर आहे? काळजीपूर्वक लक्ष द्या मी काय म्हणतो. तर -1 ला आपण सिलेक्ट करूया कारण 0 पेक्षा लहान आहे, बरोबर आहे? लिमिट पहा -1 ओके लेस दॅन x लेस दॅन 0. -1 to 0 आपण लिमिट घेऊ शकतो. प्रश्नामध्ये म्हटलं फक्त x ची व्हॅल्यू काय पाहिजे? सुरुवातीला निगेटिव्ह पाहिजे. तर -1 बेटा 0 पेक्षा लहान आहे तर आपण ही व्हॅल्यू घेऊ शकतो. -1 1 नाही घ्यायची, जवळजवळची व्हॅल्यू घेत आहोत. तर बेटा -2 मोठा की 0 मोठा? लक्षात इकडल्या व्हॅल्यू मोठे असतात. -1 मोठा की 0 मोठा? 0 मोठा आहे. समजलं ना? मायनसवाल्या व्हॅल्यू लहान असतात. ओके, डोंट बी कन्फ्यूज एव्हरी टाइम. तर बा लिमिट लिहिता बेटा काय? लिमिट -1 to 0, आणि इथं काय लिहिणार? f(x) -1 to 0 f(x) ची व्हॅल्यू काय बेटा? x²/3 dx. आता बा 1/3 बाहेर काढला, कळलं? काय उरलं बेटा? ओनली x² उरलं. 1/3 बाहेर काढलं ना, काय उरलं बेटा? ओनली x². ओके, लिमिट काय? -1 to 0. का बरं घेतलं? कळलं ना? dx = 1/3. असे याचं इंटिग्रेशन काय होतं बेटा? x³
3 आणि लिमिट काय -1 to 0. हेच मी इथं लिहिलं पहा, -1 to 0. ओके. त्यानंतर पहा 1/3 जसं आहे तसं. ओके, कळलं. 1/3 इथं आहे बेटा, ह्या 3ला मी बाहेर काढलं, काय होणार, 3 3 जा 9 आणि अंदर काय उरलं पहा, अंदर काय उरलं -1 to 0 आहे ना. 3 बाहेर काढला मी, डबल लिहिणार का, नाही. 3 3 काय झालं 9, x³ जसं आहे तसं, लिमिट पण मस्त. मित्र पहा 1/9 जसं आहे तसं. आता काळजीपूर्वक लक्ष द्या, अपर लिमिट पुट करता 0, त्याचा काय क्यूब, मायनस साइन कंपल्सरी. हां, मग लोअर लिमिट पुट करायचं म्हणजे -1 कोणामध्ये बेटा, x³ मध्ये. एक्सची व्हॅल्यू काय बेटा -1 आणि त्याच्या टाकल्यावर क्यूब म्हणजे स्क्वेअरमध्ये. ओके, इक्वल टू 1/9, 0चा क्यूब 0 आता हे मायनस आहे. ओके, -1चा क्यूब मी काढणार आहोत, तर डायरेक्ट लिहू इथं पहा, -1चा क्यूब मी आताच काढून दाखवला, काय ना -1, कळले का. 1/9 0 लिहिलाय, मायनस मायनस प्लस, तर मल्टिप्लायमध्ये काय येणार बेटा, इथं मल्टिप्लायची साईन असते, देणं आवश्यक नाही. तुम्ही लहान थोडी राहिले आता, तसे माझ्यासाठी लहानच आहे म्हणा. मायनस मायनस काय होणार बेटा, +1, 1 1 जा काय आला आन्सर, 1/9. लिहा, राईट आहे.